तर हा जो ब्लाऊज आहे ना, तर हा एक ब्लाऊज मी आता स्टिच केलेला आहे. एक मिनिट. हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे आणि याची ही एक मिनिट इथे दाखवते मी. तर याची ही या पद्धतीने बॉर्डर आहे अशी आणि सिंपल 4 टक्सचा ब्लाऊज आहे. मस्त पुढचा गळा गोल आहे सिंपल आणि बाही पण त्याची 4.5 इंचचीच आहे, कमी आहे. आणि या पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे 4 टक्सचा ब्लाऊज हा स्टिच करून झालेला आहे. तर आधी सकाळी जो एक ब्लाऊज आहे तर तोही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते कोणता स्टिच केला होता. एक मिनटं. तर हा एक आहे, हा द्यायचा आहे कस्टमरचा ब्लाऊज ॲक्च्युली, आणि हा मी स्टिच करायला घेतला एक दुसरा. आणि अजून एक तुम्हाला दाखवते जो की मी स्टिच केला आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा एका कस्टमरचा ब्लाऊज मी स्टिच केला आहे. त्याची या पद्धतीने बाही वगैरे शॉर्ट आहे, 4.5 इंचची बाही आहे आणि या पद्धतीने हा 4 टक्सचा सिंपल ब्लाऊज आहे. हुक लूक पण लावून झालेले याचे आणि या पद्धतीने हा 14.5 इंचचा हाईटचा ब्लाऊज आहे. तर तो हा एक शिवलेला आहे मी आणि हा आता मी जस्ट शिवते, म्हणजे हा एक ब्लाऊज. आणि हा जो ब्लाऊज आहे हा मी सकाळी स्टिच केलेला आहे. हा पण ॲक्च्युली पाहू शकता तुम्ही 4 टक्सचा ब्लाऊज आहे. तर या पद्धतीने आहे हा ब्लाऊज, खूप सुंदर आहे आणि याची जी बाही आहे ती या पद्धतीने आहे. सिंपल आपला गोल गळा आहे या पद्धतीने ब्लाऊजचा आणि बाही जी आहे ती या पद्धतीने भरलेली आहे. आणि याचा जो गळा आहे तो डीप नेक आहे, सिंपल या पद्धतीने पाहू शकता. आणि ही जी बाही आहे ती 3/4 आहे. तर अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे आणि मी शिवते हा 3रा ब्लाऊज. तर मी तुम्हाला स्टार्ट स्वस्तात प्रणाम. तिकडे तोंड कर ना. पाया पडायचं काय असतं स्टार्टअप. तर इथे तुम्ही पाहू शकता की तेजू जी आहे ती तिच्या शिवकालीन ज्या कला आहेत, म्हणजे कराटेच्या क्लासमध्ये जे तिला शिकवतात ते ती करत होती आणि मला हे करून दाखवत होती. तर मी तिचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला इन्स्टाला टाकण्यासाठी तिच्या. तर इथे वॉर्मअप वगैरे चालू होतं तिचं आणि खूप छान पद्धतीने ट्रेन झाली ती आता आणि खूप छान पद्धतीने करते सुद्धा. तर चला आपण पाहूया. 1 2 3 4 म्हणायचं आणि आपण ठेवायचं. 1 2 बेबी थांब.
1 2 3 4 5 6 7 8 अजून पुढचं कर कर. डोंट वरी अबाउट ऑल. लक्ष नाही द्यायचं कोणाला, आपल्याला वाटेल ते करायचं. 10 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. नेक्स्ट. पुढं प्लीज. ती बीडचं असतं ते. नाही मोठ्या मशीन नाही हेच असतं. मोबाईल नाही बघ ना. लड्डू गोपालचं. सरपंच अजून तिकडं काय मग तिकडं नाही पोहोचायची. तर इथे तुम्ही पाहू शकता मशीन वगैरे आलेली आहे माझी नवीन. हेच ते सरप्राईज होतं जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ही आहे आपली जॅक F5ची मशीन, जी की मला 24,000ला बसलेली आहे. आणि याबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर मला ही मशीन खूप दिवसापासून घ्यायची होती आणि फायनली दत्त जयंतीच्या दिवशी मी ती मशीन स्वतःसाठी घेतली. आणि छान आहे मशीन, खूप सुंदर आहे. तर इथे मशीनची पूर्ण म्हणजे सेटिंग वगैरे करायची बाकी होती. अजून पिन्स वगैरे 3 पिन्स वेगळ्या होत्या, त्याच्यामध्ये जोडायच्या होत्या. आणि मग त्यांनी मला सगळं पूर्ण जी माहिती आहे मशीनची ती सगळी पूर्ण माहिती समजून सांगितली, कसं काय वगैरे त्या मशीनसोबत म्हणजे कॅरी करायचं किंवा कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात हे मला ते सगळं समजून सांगत होते. लय दिवस जात होते, वर्ष 1.5 वर्षानंतर चेंज करायचं. या साईडला वेळ लागेल, या साईडला खाली कधी कुणाच राहत सगळं म्हणजे पूर्ण ऑइल टँकच आहे, असंच ऑइल ठेवायचं. टँक असंच ठेवायचं. ऑइल द्यायची गरज नाही. ऑटोमॅटिक पार्सल होतं आतमध्ये. ही लेवल आहे ऑइलची.
वरची रेष आहे ना हां हां इथपर्यंत Last आली. level. याच्या वरच गेला हां हां तर या साईडला ऑइल फेकले जाणार. त्या लेवलपर्यंत आहे. मग हा पाऊस त्याच्यात बसतोच म्हणजे पूर्ण. हो, पूर्ण. लागलं एक बॉटल आणून ठेवायची, कमी झालं का तेवढं टाकून लेवल करून घ्यायचं. ही टाकल्यानंतर त्याचं बरेच दिवस जात असेल. बरं. हे इथं ऑइल ऑइल इथं दिसतोय आपल्याला. हां हां एकदा जरी कमी झाला तर पाहिजे लेवल दोन मध्ये अजून एक. नंतर ही नाही चालणार गेला माझ्याशी. मोठा देऊ. नाही चालणार. मोठा पण आहे ना, मोठा पण तर आपल्याकडे. हेच वापरायचं. नाही नाही बॉबिन ही नाही चालणार मला सेम आहे. मशीनची सेम आहे. सेम आहे का हां, सेम मग काय आहे. मग काय अडचण नाही. बॉबिन त्यासोबत आली म्हणजे बॉबिन चालणार नाही कळत का तुम्हाला? याची नाही फुल सिटेलची मशीनची बॉबिन डबे दोन्ही यूज करू शकतो. दवड तिकडे सारखा लागेल माझ्या दोरा गुंडाळायला तेवढा बाबाला प्रॉब्लेम येतो बाकी काही नाही. याचा का? तर इथे मला ते सांगत होते की नवीन मशीन आणल्यानंतर त्याला एक काळी पिन होती जी ती दोरा होण्यासाठी जरा प्रॉब्लेम देत होती. पण ते बोलले की सुरुवातीला स्पीड जरा जास्त असतो त्यामुळे 1-2 दिवस तरी ती पिन तुम्हाला सवय होऊस तर राहू द्या. मी ती पिन 2 दिवस ठेवली पण मग नंतर मला ही दोरा काय होतं स्पीड वाढल्यामुळे दोरा तुटायचा आणि मला दोरा उघडायला फार अडचण यायची. मग ती पिन मी दुसऱ्या दिवशी काढून टाकली आणि स्पीड मी जवळजवळ 20च्या स्पीडने सध्या तरी 20 नाही पण 25च्या स्पीडने मी सध्या तरी ती मशीन कॅरी करते. नॉर्मलमध्ये जातं काहीच नाही त्याच्यात. त्या मशीन जातं काहीच नाही याचं. चल. तुम्हीच दाखवा मला. चालू तुम्ही डायरेक्ट चला काय अडचण नाही. कापड लावा तुम्हाला जर सवय आहे त्याची. थांबवायच्या वेळेस फक्त पाय काढायचा, चाकाला हात लावायचा नाही. आणि आता प्रेस कापड लावा. प्रेस कुठे करायचा आता इथं का? हो पुढं. खाली दाबायचं डबल करायचं डबल डबलच हे याचं दोरा अडकला. मशीन पूर्ण लॉक झालं. चालवायची नाही, ट्राय करायची नाही. फोन लावा, मी येऊन तुम्हाला काढून घेऊ. नवीन प्रॉब्लेम होतो. नवीन येणार आहे प्रॉब्लेम सवय झाली. स्पीड कमी केलं. कितीपर्यंत स्पीड 25 वर केलं आपण. एक कमी होणार. किती दाबलं तरी याच्यावरती चालणार नाही. याच्याकडे किती दाबलं तरी याच्यावर 40 पर्यंत केलं. फुल स्पीड कोणी काम करायचं असेल लांब टिपा लागत असते 25 पर्यंत आहे की 26 ठेवा. याच्यावरती चालणार नाही. बाकी काही विशेष नाही. बॉबिन भारी. काम करता तुम्ही बॉबिन भरणार. भरली गेली तर हे खटका निघून जाणार.
तर इथे आपण ब्लाऊज शिवताना सुद्धा आपली बॉबिन पूर्णपणे भरून जाती. तर दुसऱ्या साईडला जो तुम्हाला दिसतोय ह्या दोऱ्या शेजारचा दुसरा दोरा जो पिवळा टाकला आहे आपण, तर तिथून इथे बॉबिनला टाकल्यानंतर ती बॉबिन आपाप ब्लाऊज शिवतानाच भरून निघते आणि नंतर ते बॉबिन भरल्यानंतर सुद्धा तो खटका आपाप बाजूला पडतो. म्हणजे काम आपलं इझी होणार आहे आणि वेळेची पहिली गोष्ट बचत होणार आहे. तर ह्या कामासाठी तर वेळ आपल्याला फार महत्त्वाचा आहे. खूप सारा लोड असल्यानंतर आहे ती वेळसुद्धा पुरत नाही. तर तसं सेम मला त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली. तर बऱ्याचशा गोष्टी त्या म्हणजे एकदम हातातच आहे ॲडजस्ट करण्यासाठी आणि खूप पहिल्या मशीनपेक्षा खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मशीन तर ओढी तिकडे धरते पलीकडे. त्यांचे पैसे टाकू. तर इथे मी माझी जी लक्ष्मी आहे तेजू, तर लक्ष्मीच्या हातानेच नवीन लक्ष्मीची पूजा करून घेतली तिच्या हाताने आणि म्हटलं आपली लक्ष्मी आहे, लक्ष्मीच्याच हातानं लक्ष्मीची पूजा करून घ्यावी. तर छान वाटलं. मी जेव्हा माझी नवीन बाईक घेतली होती स्वतः, त्यावेळेस सुद्धा मी तिची पूजा माझ्या तेजूच्या हातानेच केली होती आणि आता मी जी नवीन लक्ष्मी घेतली आहे, तर मला तिच्या हाताने केलेल्या प्रत्येक गोष्टी लकी लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी तिच्या हाताने मस्त पूजा केली ती मशीनची. तर चला पाहूयात आपण. तांदूळ टाक. दिवा अगरबत्ती ओळ. आता आधी अगरबत्ती ओळ मग दिवा ओळ. दिवा ओळ आता 2 ना. आता धर ताट. धर ना ताटच घे ना. धर ना. नारळच आहे तिला. नारळ ठेव मग जवळ. दे सगळ्यांना पेढे. आता एक स्वामींना ठेव आणि दे सगळ्यांना. ठेव ना अख्खा. ठेव अख्खा ठेव. ठेव तिथंच ठेव. खाली का ठेवा ना. मी ठेवीन ते बघ सगळं नंतर बाजूला करते कपडे वगैरे. आणि दे सगळ्यांना. बंद. तर ही पाहू शकता तुम्ही, ही आहे आपली जॅक F5 ही मशीन. तर मी जस्ट आत्ता आणलेली आहे आणि तेजूच्या हाताने मी पूजा पण केलेली आहे आणि मी सुद्धा पूजा केलेली आहे या पद्धतीने. हार तर मी घातला होता मशीनला, बट मी आत्ता काढून ठेवला आणि या पद्धतीने आहे ही मशीन. तर तुम्हाला ही मशीन कशी वाटली आणि आवडली काय नाही ते मला नक्की सांगा. इथे दोरे म्हणजे आता सध्या तर नवीनच आहे मशीन, मला समजून घेण्यास थोडासा वेळ लागेल, बट मी लवकरात लवकर समजून घेईन आणि तुम्हालाही या मशीनबद्दलची संपूर्ण माहिती देईल. मी एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देईल नक्कीच. तर या पद्धतीने ही जी आहे ती मशीन आहे आपली, तर बऱ्यापैकी खूप अशी रुंद पण आहे मशीन, खूप छान आहे आणि आय जस्ट लाईक, म्हणजे मला तर फार आवडलेली आहे. तर इथं लाईट्स वगैरे फंक्शन आहे, म्हणजे लाईट वगैरे आहे इथे या पद्धतीने. म्हणजे जरी थोडासा उशीर झाल्यानंतर जरी आपल्याला अंधारात वगैरे वेळ येते काम करायची, तर मला तर पहिल्या मशीन जी होती ना माझी, तर त्या मशीनला तर इथे फार अंधार पडायचा आणि मला काम वगैरे करायला कधी प्रॉब्लेम यायचा. म्हणजे वरती लाईट होता इथे, बट मग ह्या लेस वगैरेमुळं ना खाली अंधार पडायचं. तर हॅलो नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आत्ता वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत ॲक्च्युली. आणि जसं की मी तुम्हाला 2 दिवस सरप्राईज आहे, तर ते सरप्राईज फायनली ओपन झालं आणि हे आहे ते सरप्राईज. तर माझ्या बकेट लिस्टमधले फायनली अजून एक जे ड्रीम होतं ते कंप्लीट झाले आहे आणि ॲक्च्युली हे सेल्फ गिफ्टेड टू मी
बिकॉज ही मशीन मी माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतलेली आहे. ही जी मशीन आहे ही मी स्वतःलाच गिफ्ट केलेली आहे मशीन. तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी. तर जस्ट 2 म्हणजे आता 2 वाजलेत, बट मशीन येऊन बराच वेळ झाला. हां, बराच वेळा म्हणजे खूप वेळापूर्वी आलेली मशीन, पण मग फिटिंग वगैरे सगळं फंक्शन वगैरे समजून घेऊस तर जरा मला वेळ लागला. तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते. तर माझी एक्साइटमेंट तर खूप आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली म्हणजे मला एक सरप्राईज गिफ्ट आहे. तर ते सरप्राईज गिफ्ट मीच मला दिलेलं आहे, सेल्फ गिफ्टेड फॉर मी आहे ते. आणि त्याला मी हार वगैरे तर घातला होता, बट मी नाही हार काढून ठेवला जरा वेळ. आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला मशीन दाखवूयात आपण आपली. तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने मशीन दाखवते. तर आता असा प्रॉब्लेम काही होणार नाही. तर ही आहे आपली मशीन आणि ही मशीन आली आहे आपल्याला स्वामींच्या कृपेने. माझ्यासाठी तर स्वामी कृपाच आहे, कारण आज आहे दत्त जयंती आहे आज. आणि मला दिलेलं आहे स्वामींनी गिफ्ट, म्हणजे स्वामींनीच मला गिफ्ट दिलं आहे असं म्हटलं तरी चालेल. तर ही माझी मशीन मला स्वामी कृपेनेच मिळाली आहे असं मी मानते. तर थँक्यू स्वामी, थँक्यू सो मच. आणि ही आहे आपली मशीन, जेणे की मी फार खुश आहे या मशीनच्या बाबतीत. मी फार म्हणजे एक्साइटेड आहे माझ्या याच्यासाठी. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि एक जी पिकोची मशीन होती ना ती मी इथंच ठेवलेली आहे, बट ही जी मशीन आहे तर ही मी जरा अडचण होईल म्हणून या पद्धतीने इथे बाहेर ठेवली. तर ही मशीन आपण संध्याकाळी घरी घेऊन जाणार आहोत आणि त्या मशीनवर मी संध्याकाळी घरी पण काम करत जाईल, कारण मग घरी पण मला संध्याकाळी बराच वेळ देता येईल. आणि इथे थंडीचे दिवस असल्यामुळे इथे न थांबता मी संध्याकाळी लवकर जाऊन घरी पण ब्लाऊज शिवू शकते, घरी पण काम मी करू शकते, त्यामुळे काहीच अडचण नाही. आणि इथे मी दिवसभर थांबू शकते. आता माझं काम स्वामींच्या कृपेने बऱ्यापैकी सोयीस्कर झालेलं आहे ब्लाऊज. तर ही मशीन तर मी माझ्यासाठी स्वामी कृपाच मानते, कारण माझ्या आयुष्यातली जी प्रत्येक गोष्ट आहे ती फक्त स्वामी कृपेनेच मला मिळालेली आहे, प्रत्येक गोष्ट. तर ही माझी जी मशीन आहे ही तुम्हाला कशी वाटली, आणि मी तुमच्यासोबत हा एक्साइटेड व्हिडिओ जो शेअर केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी मशीन पण तुम्हाला आवडली की नाही हे नक्की सांगा. तर चला भेटूयात आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात.